की मला आठवतात जगाला जगण्याचा संदेश देणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. आपण म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं, आपण म्हणतो 16वं वर्ष धोक्याचं, पण त्याच 16व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. मग कुठेतरी आम्हाला वाटतं की आजच्या युवकांच्या पुढे ह्या ज्ञानेश्वर माऊलींचा आदर्श असणं कुठेतरी गरजेचे आहे, कुठेतरी गरजेचे आहे. आदर्श आणि तरुणाई म्हटलं की मला आठवतात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. त्यांनी आम्हाला शिकवलं की देशासाठी जगायचं, की देशासाठी जगायचं. आजच्या तरुणांची अवस्था जर त्यांनी पाहिली असते तर ते भी हेच म्हणाले असते, कोई जाति के लिए मर गए, कोई धर्म के लिए मर गए, कोई जाति के लिए मर गए, कोई धर्म के लिए मर गए, कोई नोटों के लिए मर गए, कोई वोटों के लिए मर गए. लेकिन अगर होते आज भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, वो भी ये कहते यारो हम किस कमीनों के लिए मर गए, यारो हम किस कमीनों के लिए मर गए. हा देह देशासाठी, हा त्याग देशासाठी, हा देह देशासाठी, हा त्याग देशासाठी जीवन आहे आमचे बलिदान देण्यासाठी, जीवन आहे आमचे बलिदान देण्यासाठी. खरं तर आदर्श आणि तरुणाई म्हटल्यावर मला आठवतात स्वामी विवेकानंद. त्यांनी त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचे जीवन हे शिकवतं की आम्हाला कसं जगायचं. पण आजच्या ह्या 21व्या शतकात आम्हाला असा ऐकायला भेटेल का हो? हा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न होऊन बसला आहे. आणि ह्याच परिस्थितीला पाहून मला आठवतात ते छत्रपती शिवरायांचे मावळे. ते म्हणायचे लवकर उठे पळत सुटे, लवकर उठे पळत सुटे, तलवार तुटे पण पिछे नाही हटे, भाई पिछे नाही हटे. पण आत्ताची तरुणाई, आमच्या आत्ताची तरुणाई म्हणते उशिरा उठे दारू घोटे, उशिरा उठे दारू घोटे, दारू का गिल्लास फुटे, पण बाई पिछे नाही हटे, पिन बाई पिछे नाही हटे. विनोदाचा विषय बाजूला ठेवला तर आजची वस्तुस्थिती झाली आहे. विषयाच्या अनुषंगाने तरुण या शब्दाकडे लक्ष केंद्रित करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. ती